नमस्कार, मी पूर्वी भावे। आपण काही विधानं ऐकलेली आहेत, जी विधानं दोन्ही बाजूला असलेल्या राष्ट्रवादी पक्षातल्या दोन्ही पवार मंडळींनी, म्हणजेच मग ते रोहित पवार असू देत किंवा अगदी शरद पवार असू देत, यांनी म्हटलेली आहेत। त्याच्यावरती आपण एक नजर टाकूया। काय डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं, मग मी पण दाखवतो, हे मला मतदान। दर्शन घे, दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असते तर काय। चांगल्या पद्धतीनं विकासाची कामं होण्याच्या दृष्टिकोनातून त्या भागामध्ये जनतेने महायुती सध्या सत्तेवर असल्यामुळं महायुतीला सहकार्य करावं। पण सत्तेच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही। अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे। आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढावं, म्हणजे जिथे जिथे शक्य असेल तिथे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, त्याला आम्ही प्राधान्य देऊ। एक आमच्या पक्षाला सोडल्यामुळे, पवार साहेबांना सोडल्यामुळे आम्ही अजितदादांवर नाराज आहोत, पण नाराजीपेक्षा खरा राग हा आमचा भाजपबरोबर आहे। पण अधिक भर आमचा महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्यावरती आजच्या चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होता। तर तुम्ही ही सगळी विधानं ऐकलीच असतील, आणि ही सगळी विधानं जी आता आम्ही तुम्हाला ऐकवली ती ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की वाटेल ते झालं तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आता काही एकत्र लढू शकत नाहीत। पण मंडळी, हे सगळं बोललं जातं निवडणूक दूर असताना। जशी निवडणूक जवळ येते तसे सर्वांचे सूर बदलू लागतात, भलत्याच तारा जुळू लागतात आणि कोण कुठलं ड्युएट गायला लागेल हे सांगता येणं कठीण आहे। हेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा व्हायला लागलंय। आणि आजची सर्वात मोठी राजकीय शक्यता घेऊन आपण आजच्या 0 आवरची सुरुवात करूया। त्यासाठी मी पूर्वी भावे आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर कुठली आहे ही सर्वात मोठी राजकीय शक्यता, ती मी तुम्हाला सांगायच्या ऐवजी आपण ऐकूयात थेट अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडमधून, म्हणजेच अजितदादांच्या बालेकिल्ल्यातून त्यांचे शहराध्यक्ष योगेश बहल काय म्हणतात ते। सुप्रियाताई सुळेंशी त्यांची चर्चा झाली आणि त्यांना निरोप आलाय तिकडनं, तर त्यांचं म्हणणं असं की त्याबद्दलचे अंतिम बोलणं अजून पवार साहेबांशी व्हायचं आहे। परंतु ते स्वतः ते म्हणले की बाबा राष्ट्रवादी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी दोन्ही एकत्र यायला तयार आहेत, ते 2 पावले मागे जायला पण तयार आहेत। आणि मात्र त्यांनी हेही स्पष्ट केलं की महायुतीबरोबर गठबंधन नाही करणार। आणि आमच्या सगळ्यांना विचारलं गेलं की तुमच्या सर्वांचं काय मत आहे, तर आम्ही म्हटलं की बाबा हरकत नाही आहे, दोफुळी होण्यापेक्षा, आपल्या मतांचे विभाजन होऊन आपल्या ऑपोजिटचा फायदा होण्यापेक्षा आपण एकत्र आलेलं बरं। जिथं भ्रष्टाचार असेल, मग तो भाजपचा असू द्या, काँग्रेसचा असू द्या, का सेनेचा असू द्या, तिथं भ्रष्टाचार असेल तर भ्रष्टाचार विरुद्ध बोलावंच लागणार आहे, कारण भ्रष्टाचार ही काही शाबासकी देण्याची बाब नाही आहे। भ्रष्टाचार असेल तर ते ज्या ठिकाणी चुकीचं काम झालेलं आहे त्याबद्दल त्याला वाचा फोडणं हे त्या पार्टीचं कामच आहे आणि ते आम्ही निश्चित करू। ऐकलत काय म्हणाले योगेश बहल? अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी एकत्र लढावे असा प्रस्ताव आहे, आणि हा प्रस्ताव कोण्या लहान मोठ्याने नाही, तर हा प्रस्ताव दिलाय चक्क सुप्रिया सुळेंनी। एवढ्यावरच योगेश बहल थांबले नाही, तर त्यांनी हेही सांगितलंय की या प्रस्तावावरती चर्चा करायला अजितदादा खुद्द शरद पवारांना भेटणार आहेत। आता खरं तर योगेश बहल यांचा हा दावा आहे, पण दिवसभर ही बातमी चालली तरी ना अजित पवार, ना सुप्रिया सुळे, ना शरद पवार कोणीच याचं खंडन केलेलं नाहीये। त्यामुळे मी म्हटलं की निवडणुकीतील आजची बातमी सर्वात मोठी राजकीय शक्यता आहे। बरं,
आता जर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याचा विचार करत असतील तर इतर ठिकाणी जिथे जिथे त्यांना फायदा दिसतोय तिथे तिथे ते का थांबतील? त्यामुळेच तर आता अनेक राजकीय शक्यता खुल्या झालेल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही आजचा प्रश्न या नव्या शक्यतेवरती आधारितच विचारलेला आहे. तो बघायला जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आम्ही विचारलेला प्रश्न आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्याचा सर्वात जास्त फटका कोणाला बसेल असं वाटतं? भाजप, ठाकरे बंधू, काँग्रेस, शिवसेना असे 4 पर्याय आहेत. अजूनही आपण वोट करू शकता सोशल मीडियावर. आता तुम्ही म्हणाल की हे फक्त पिंपरी चिंचवडला होतंय का? तर नाही, हेच काहीसं होतंय कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडलाही. चंदगड नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील हे ठरलंय. खरं तर कोल्हापूरचे अजितदादांचे मातब्बर नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारानं दोन्ही राष्ट्रवादींनी हे काल ठरवलंय. भाजप आणि शिंदेसेना युतीबाबत बोलायला तयारच नसल्यामुळे शरद पवारांच्या पक्षासह जायचं ठरलं असं मुश्रीफांचं म्हणणं आहे. जे माजी आमदार राजेश पाटील त्या तालुक्याचे नेते आहेत. त्यांची तक्रार अशी होती की भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गट आपल्याला कोणी बोलायला तयार नाही. कालपासून निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात झालेली आहे. म्हणून त्यांनी आपल्या शिष्टींची परवानगी काढून कैलासजी बाबासाहेब कुपेकरच्या कन्या ज्या आता पवारसाहेब गटात आहेत त्या नंदाताई कुपेकर यांच्यावर चर्चा त्यांनी केली आणि त्यांची राजश्री शाहू आघाडी म्हणून काल त्यांनी स्थापन केली आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. आत्ताच्या एकंदरी चित्राप्रमाणे पिंपरी चिंचवड आणि चंदगडमध्ये भले पवार काका पुतण्यांचे पक्ष एकत्र येत असतीलही पण या मैत्रीची सुरुवात जिथून झाली होती त्या जेजुरीमध्ये मात्र वेगळंच घडलंय. तिथे अजितदादांनी आपल्या काकांना जोरदार धक्का दिलाय. पवारांच्या पक्षाने जेजुरीतले नेते जयदीप बारभाई हे आता घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत. ते लवकरच दादांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्यासह जेजुरीतले बहुतांश नेते आणि कार्यकर्ते दादांकडे गेल्यास तो पवारांच्या पक्षाला मोठा धक्का असेल. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची हीच गंमत जम्मत असते. राज्याच्या केंद्राच्या राजकीय सीमारेषा धूसर होत जातात आणि अनेक वेळा मोठी नेते मंडळी त्याकडे दुर्लक्षही करतात. कारण त्यांच्यासाठी पण जिंकणं हेच महत्त्वाचं असतं. त्यामुळे जसे जानी दुश्मन मित्र होताना दिसतात तसे सख्खे मित्र 2 वेगळ्या दिशांना तोंड फिरवताना सुद्धा दिसतात. त्याचंच आजचं एक उदाहरण पाहूयात. कधी कधी काय असतं माहिती का, झाड थोडंसं मोठं झालं ना तर खालच्या लोकांना ते विसरत असतं. अशीच काही अवस्था मला मित्रांची झालेली अशी वाटते. त्यांना वाटतं की आता फार काही आम्ही मोठे झालो तर लोकांनी वगैरे वगैरे, पण मला असं वाटतं की हे सर्व 5 बोटं एक साथ असेल तर ताकद मोठी वाटते. पण त्यांना आता एकला चरोची हौस या ठिकाणी आलेली, एकला चरोची घोषणा त्यांनी केलेली आहे. त्यांना लख लाभ येते. मला असं वाटतं की कोणालाही कमजोर समजू नये. घोडा मैदान आगे देखेंगे, हम भी कुछ कम नाही. भाजपची इच्छा आहे दानवेची नाही असं काय आहे? नाही, काय मला म्हणजे तिचा अजून पत्ता लागत नाही. पण दानवे स्वतः मला म्हणले होते की आपण युती करू. मग पुढं अडतं, दानवे म्हणल्यानंतर सुद्धा युती होत नाही. मग पुढं अडतं हे मला नाही कळत. टांगापलटी तर होणारच आहे. जालना महानगरपालिकेमध्ये 100% टांगापलटी करू. घोडे फरार कोण नको त्यांचे. आता भाजपवरती आगपाखड करणारा हा कोणी एकनाथ शिंदेंचा स्थानिक नेता नाहीये. हे आहेत अर्जुन खोतकर, शिंदे सेनेचे जालन्याचे बडे नेते. 4 वेळा विधानसभेवरती निवडून गेलेले, मंत्रीपद भूषवलेले. त्यातही खोतकर त्याच दिवशी हे बोलले ज्या दिवशी तिथे एकनाथ शिंदेंचा दौरा होता. त्यामुळे हे खोतकर बोलतायत की त्यांच्या मुखातनं एकनाथ शिंदे भाजपला इशारा देत आहेत हे सांगता येणार नाही. बरं, शिंदेंचा एकच मोठा नेता असं बोलला असं नाही, तर माजी खासदार कृपाल तुमाने यांनाही आज एकदमच राग आला. सन्माननीय बावनकुळे साहेबांसोबत बोलणं झालं आहे, आनंदराव राऊतांसोबत झालं आहे, मनोहरराव कुंभारेंसोबत झालेलं आहे. त्यांची पण इच्छा आहे की महायुती व्हायला पाहिजे, आपण बसू. हा निर्णय 15 तारखेपर्यंत झालाच पाहिजे. 15च्या आत हा निर्णय करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण उमेदवार सर्वांचे फायनल आहे. आता आमची 27 ठिकाणी म्हणजे 15 नगर परिषदा आणि 12
नगरपंचायतीमध्ये आमचे उमेदवार सर्व तयार आहे. मग वेळेवर आम्हाला त्यांना सांगावं लागेल, कारण आमचे एबी फॉर्म आलेले आहे, आम्ही एबी फॉर्मसुद्धा तयार करून ठेवलेले आहे. त्याच अनुषंगाने आम्ही थांबवलेलं आहे. 15 तारखेपर्यंत आम्ही आमचं थांबू. सर्वच महायुतीचे जो इतर पक्ष आहेत ते सर्वच माझ्या संपर्कात आहे. आता खोतकर आणि तुमाने यांच्यात अंतर शेकडो किलोमीटरचं असलं तरी दोघांचं म्हणणं मात्र सारखंच आहे. दोघेही शिंदे सेनेचे मोठे नेते आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तेच, हे कृपाल तुमाने बोलत आहेत की त्यांच्या मुखातनं शिंदेंचा इशारा भाजपपर्यंत पोहोचवला जातोय, हा प्रश्नच आहे. बरं, दुसरी शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये सगळा आलबेल आहे असं आहे का? तर नाही. कारण आहे अगदी अशीच काहीशी एक आघाडी. कणकवलीमध्ये अगदी जानी दुश्मन एकनाथ शिंदेंच्या पक्षाबरोबर आघाडीच्या शक्यतेचे दरवाजे उद्धव ठाकरेंच्या स्थानिक नेत्यांनी उघडले. भाजप म्हणजेच नितेश राणेंना कणकवलीमध्ये टक्कर देण्यासाठी म्हणून रणनीती आखत शहर विकास आघाडी बनवण्याच्या हालचाली सुरू केल्या. या आघाडीमध्ये नुकतेच शिंदेंकडे आलेले राजन तेली आणि ठाकरेंचे संदेश पारकर असणार होते अशी चर्चा आहे. मात्र अप्रत्यक्षपणेही शिंदेंसोबत जाण्यास ठाकरेंनी ठाम विरोध केल्यानंतर आता हा आघाडीचा प्रयोग गुंडाळण्यात येण्याची शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल की अजून एक पक्ष उरलाय, अर्थातच काँग्रेस. पण तिथे तर बाहेरच्यांशी नव्हे तर आतल्या आतच तिसरं महायुद्ध सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि बाळासाहेब थोरात यांच्यात नाशिकवरनं रस्सीखेच सुरू आहे. आता नागपुरातही हेच घडताना दिसतंय. त्याचं झालंय असं की नागपूरचे ज्येष्ठ काँग्रेस नेते सुनील केदार यांनी 7 तारखेला ग्रामीण भागातल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मात्र त्या विरोधात एका गटानं तक्रार केल्यानंतर सपकाळांनी मुलाखतीच अवैध ठरवल्या. मग आज पुन्हा नव्याने मुलाखती घेण्यात आल्या. जिल्हा निवड समिती आणि जिल्हा प्रभारी वीरेंद्र जगताप यांनी आजच्या मुलाखती घेतल्या. तिथे केदार मात्र फिरकले नाहीत. जगतापांनी मात्र बैठकीपूर्वी काँग्रेसमध्ये गटबाजी नसल्याचाच राग आळवलाय. बघूया. आज जिल्हा निवड समितीची बैठक आहे आणि त्यामध्ये अध्यक्षांच्याच मुलाखती आपण घेणार आहोत, नगरसेवकांच्या नाही. कारण नगरसेवकांच्या मुलाखती 7 तारखेला पूर्णपणे आटोपलेल्या आहेत. सुनील भाऊ 5 जिल्ह्याचे प्रभारी आहेत, त्याच्यामुळे मुंबईत आज आमच्या पक्षाच्या मुलाखती आहेत आणि मुंबईत सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना बोलवलेलं आहे म्हणून सुनील भाऊ मुंबईत आहेत. बिलकुल गट पडलेले नाही, हे तुमची सगळ्या मीडियातल्या चर्चा आहे. असं काहीही गट नाही, सगळे लोक हजर आहेत. तर मित्रांनो, निवडणूक म्हटली की पक्षांतरं आलीच. त्यातही निवडणूक जितकी लोकल तितकी पक्षांतरं जास्त व्होकल. सध्या सगळीकडे इकडून तिकडे उड्या मारणारे स्थानिक नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत. जालन्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरे सेनेला खिंडार पाडलाय. शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत डेरे दाखल झालेत. अगदी काही वेळापूर्वी पक्षप्रवेशाचा हा सोहळाही रंगला. यावेळी खोतकरांनी ठाकरेंना टोमणे मारण्याची संधी सोडली नाही. अर्जुन खोतकर सोबत उद्धव सेनेचा एकही पदाधिकारी आलेला नाही. तुम्हाला कोण बोललायचे मला माहिती आहे, ते नाव मी आता तुम्हाला सांगणार नाही. पण एकदा व्यासपीठावरती नजर फिरवा. आज संपूर्ण उभाटा इथं साफ झालेली आहे. अर्थातच या सगळ्या राजकारणावरती आपण अगदी विस्तृत चर्चा करणार आहोत. पण त्याआधी 2 राष्ट्रवादींच्या एकत्र निवडणूक लढवण्याच्या शक्यतेवर आम्ही जो प्रश्न विचारलाय त्यावर तुमच्या खूप प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात मीडिया सेंटर. श्याम यांची एक्सपोजवरनं पहिली प्रतिक्रिया आहे. राष्ट्रवादीच्या विभाजनाचा फायदा भाजपलाच झाला, त्यामुळे जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्याचा फटकाही भाजपलाच बसेल असं त्यांचं म्हणणं आहे. एक्सवरून पुढची प्रतिक्रिया राजू थोरात यांची आहे. शक्यतो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, तरी पण भाजप कुरघोड्या करत आहे, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी चुकून एकत्र आल्यास भाजपला जोरात फटका बसेल. जनतेलाच फटका बसेल. काका पुतणी मिळून पुन्हा एखादा मोठा घोटाळा करतील आणि जनतेचा पैसा उरबाडतील, भाग्य म्हात्रे यांचं म्हणणं आहे युट्यूबवरनं. कोणालाच नाही, कारण सगळे ठरलेले आहेत. मूर्ख आम्ही जे मतदानाच्या दिवशी सुट्टी एन्जॉय करायची सोडून मत द्यायला जातो. ऋषिकेश गार्दी यांनी युट्यूबवरनं अशी प्रतिक्रिया दिली आहे. खरा फटका तर दोन्ही बाजूच्या बिचाऱ्या कार्यकर्त्यांना बसणार आहे.
पक्षासाठी मैत्रीत वैर घेऊन बसलेत ते. दीक्षा पाटील म्हणतायत फेसबुकवरनं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मागच्या 2 वर्षात तयार झालेले नवीन नेतृत्व बंडखोरी करून राष्ट्रवादीच्याच उमेदवाराचे नुकसान करतील. भाजप या बंडखोरांना रसद पुरवेल. स्वप्नील गावडे यांची फेसबुकवरनं प्रतिक्रिया. दोन्ही एकत्र आल्यावर पहिले एकमेकांची डोकी फोडतील, मग राहिलेले फोडत बसतील. नवीन यांची प्रतिक्रिया इंस्टाग्रामवरनं आहे. इंस्टाग्रामवरनंच पुढची प्रतिक्रिया अतुल पवार यांची बघूयात. हा प्रयोग फक्त पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रात होणार आहे, त्यामुळे कुणालाच फायदा आणि तोटाही होणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता याच विषयावरती आपण चर्चा करूयात आणि अर्थातच इतर पक्षांच्या घडामोडींवरती सुद्धा. त्यासाठी आजचे आपले पाहुणे आहेत प्रशांत जगताप, पुणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण, शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे आणि त्याचबरोबर भाजपचे आमदार अमित गोरखे आपल्यासोबत आहे. या चौघांचंही आपण स्वागत करूया. आपल्या चौघांचंही मी स्वागत करते आणि पहिला प्रश्न मी अर्थातच घेऊन जाणार आहे प्रशांत जगताप यांच्याकडे. प्रशांतजी, आज आपण बघितलं की पिंपरी चिंचवडच्या अजितदादांच्या शहराध्यक्षांनी असं म्हटलेलं आहे की अजितदादांकडे पिंपरी चिंचवडसाठी युतीचा प्रस्ताव आलेला आहे आणि तो इतर कोणाकडनं नाही तर सुप्रिया सुळेंनी हा प्रस्ताव पुढे केलेला आहे. आता असं असताना जर पिंपरी चिंचवड किंवा चंदगडमध्ये असं चित्र दिसू शकतं, तर याचा अर्थ कुठे कुठे 2 राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत? नाही, मुळात पिंपरी चिंचवडचे जे शहराध्यक्ष आहेत अजितदादांच्या पक्षाचे, त्यांचा हा दावाच हास्यास्पद आहे. अशा प्रकारे कुठलाही प्रस्ताव आमच्या पक्षाकडून त्यांच्याकडे गेलेला नाही. मान्य सुप्रियाताईंचा ऍक्सेस तर सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कायम असतो. वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते ताईंना संपर्क साधतात, त्यांच्याशी बोलतात. त्याच्यामुळं अशा प्रकारच्या नका कुठली चर्चा झाल्याचं जर ते सांगत असेल तर मुळात हे खोटं आहे. चंदगडची आणि पुणे महानगरपालिकेची तुलना किंवा राज्याची या ठिकाणी कुठेही नाही का संबंध जोडता कामा नये. त्याचं कारण की मी ह्या नगरपालिकेकडे असं बघतो की ज्या राज्यात 260, 70, 80 नका ज्या काय नगरपालिकेच्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये एक 10-15 नगरपालिकांचं क्षेत्र खूप मोठं आहे, पण बाकीच्या नगरपालिका ह्या ग्रामपंचायतीच्या नाही का स्तरावरच्या आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी 2 गट एकत्रित आले, स्थानिक कार्यकर्ते एकत्रित आले, त्याचा फार काय त्या ठिकाणी संबंध जोडला जाऊ नये. मी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची भूमिका क्लिअर करतोय, कारण या शहरामध्ये आदरणीय पवारसाहेब म्हणजे या जिल्ह्यात जन्माला आले, इथं नका त्यांची नका राजकीय सामाजिक सुरुवात झाली. आदरणीय सुप्रियाताई या शहरात राहतात, या शहरामध्ये ते लोकप्रतिनिधी म्हणून आहेत. अजितदादांचं सुद्धा निवासस्थान हे या शहरामध्ये आहे किंवा त्यांचं कामकाज या शहरातून चालतं. या शहरामध्ये कुठल्याही प्रकारे महायुतीतले 3ही घटक पक्ष भाजप, अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर कुठल्या प्रकारची आतून बाहेर युती किंवा आघाडी होणार नाही. म्हणजे आतून एकमेकाला मदत करणे किंवा बाहेरून सरळ सरळ का आघाडी करणे असलं काय होणार नाही. आम्ही गेलो तर 100% महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाबरोबरच आघाडी करू, हा एक विषय आहे. याच्या पलीकडे जो नका जो विषय पिंपरी चिंचवडला, तर त्या ठिकाणी माझ्या कानावर असं बिलकुल नाहीये की त्या ठिकाणच्या शहराध्यक्षांच्या बरोबर मी संपर्कात आहे. या ठिकाणी जर कुणीतरी या ठिकाणी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा महाविकास आघाडीमध्ये चुकीच्या प्रकारे त्या ठिकाणी संभ्रम निर्माण व्हावा म्हणून जर असं स्टेटमेंट करत असेल तर ते स्टेटमेंट अधिकृत धरू नये. मी तर काल आमची शहर कार्यकारिणी पण झाली आणि पत्रकार परिषदेमध्ये भूमिका स्पष्ट केली की आम्ही जाणार नाही. बरं, प्रशांतजी तुमचा मुद्दा कळलाय. मग सूरज चव्हाण यांना मला असा प्रश्न आहे की तुमच्या पक्षाचा शहराध्यक्ष खोटा बोलतोय असं म्हणायचं का? असं कुणीही खोटं बोलत नाहीये. कदाचित त्यांच्या आणि सुप्रियाताईचं बोलणं झालं असेल, त्या बाबतीतचा खुलासा सुप्रियाताईच करू शकतात, त्यांचं बोलणं झालंय की नाही झालंय त्याबाबतचं. परंतु पूर्वाजी, या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार पूर्ण हे पक्षाच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी देण्यात आलेले. त्यामुळं स्थानिक पातळीवरती जे आपल्याला सोयीस्कर आहे, ज्यांच्याशी आपली पॉलिटिकली अलायन्स होऊ शकतं, ज्या शक्यता आहेत, पॉसिबिलिटीज आहेत, त्यांच्यासोबत करण्याचं स्वातंत्र्य हे पक्षाकडनं दिलं गेलेलं आहे. परंतु हे देत असताना पक्षाच्या नेतृत्वानं सगळ्या महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना हेच सांगितलेलं आहे की आपली पहिली प्रायोरिटी ही महायुती असली पाहिजे. महायुती म्हणून आपण त्या ठिकाणी लढलं पाहिजे.
परंतु काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती प्रत्येक पक्षातल्या नेतृत्वाला वाटतं की आपल्या जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी न्याय भेटला बरोबर आहे. पाहिजे. हे सगळे मुद्दे बरोबर आहे सूरजजी, पण मुद्दा असा आहे की हा शहराध्यक्षांनी जो दावा केलेला आहे त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की सुप्रियाताईंचा हा प्रस्ताव अजितदादांकडे आलेला आहे. त्यांनी असं नाही म्हणलेलं की त्यांच्याकडे हा प्रस्ताव आला होता सुप्रियाताईंचा. काय म्हणाले याबद्दल? या बाबतीत सुप्रियाताई किंवा अजितदादा हेच खुलासा करू शकतात, पण मला वाटतं अशा पद्धतीचा प्रस्ताव शक्यता नाकारता येत नाही, किंवा जर आला असेल तर त्याच्यावरती वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. पण मला वाटतंय की आमची प्रायोरिटी ही महायुती आहे. आम्ही महायुती म्हणूनच समोर जायची आमची तयारी आहे. महायुतीमध्ये सन्मानजनक एकमेकाचा सन्मान ठेवून त्या ठिकाणी पुढे जाण्याचं आमच्या नेतृत्वानं आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं असा कुणी प्रस्ताव देणं, त्या प्रस्तावावरती लगेच रिॲक्ट होणं मला वाटतं कुठंतरी घाईचं ठरेल. येणाऱ्या काळामध्ये काळ आणि वेळ आपल्याला सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी कुठल्या पक्षासोबत युती करून लढतो हे आपल्याला अलीकडच्या काळात दिसून येईल. बरं, आता तुम्ही जरी असं म्हणत असाल की अशा पद्धतीचा प्रस्ताव आलेला असू शकतो आणि याबद्दल उच्च पातळीवरतीच निर्णय होईल, पण एकंदरीत चित्र नक्कीच असं आहे की अजितदादांची अशा पद्धतीच्या युतीसाठी सकारात्मकता काही भागामध्ये नक्कीच दिसतेय. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उद्देश असताना अशा पद्धतीची युती ही तुमच्या पक्षाला मान्य होईल का, याबद्दल एक सर्वसमावेशक भूमिका काय आहे? स्थानिक पातळीवरच्या आघाड्यामुळं राज्य स्तरावरचं जे आमचं अलायन्स आहे, महायुती आहे, त्याच्यावरती कुठेही परिणाम होणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटायला नको, आगामी काळामध्ये तुम्हाला काँग्रेस, भाजप किंवा अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या अलायन्स सुद्धा दिसून येतील, कारण ते अलायन्स पक्षाचं नसून त्या स्थानिक पातळीवरचं तेवढ्या पुरतं मर्यादित असतं. ह्याच्यामुळं ह्या अलायन्सला होत असताना मला वाटतं की त्याला व्यापक दृष्टीनं न बघता तिथल्या स्थानिक तिथल्या पातळीवरती बघावं असं मला वाटतंय. आणि अशा पद्धतीचे प्रस्ताव येत राहतात, त्याच्यावरती जो काही अंतिम निर्णय ते वरिष्ठ घेतात. त्यामुळं आत्ताच या घटकेला जर याच्यावरती भाष्य केलं तर ते वेगळं ठरू शकतं, घाई होऊ शकते. मला वाटते की पुढच्या काही दिवसामध्ये स्पष्टता आपल्याला दिसून येईल. अमितजी तुमच्याकडे येते, एकंदरीतच असं सूरजजींच्या बोलण्यावरनं लक्षात येत आहे की याची स्पष्टता जी काही आहे ती येत्या काळातच येईल. तर आज ज्या पद्धतीची चर्चा सुरू आहे की पिंपरी चिंचवडमध्ये काका पुतणे एकत्र येणार का, दोन्ही पवार काका पुतणे, तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे? नमस्कार. खरं तर मीही आज ही चर्चा पिंपरी चिंचवडचाच आहे आणि ही चर्चा दिवसभर मी ऐकली. मला असं वाटतं की अर्थात या चर्चेचं खंडन स्वतः राष्ट्रवादीच्या जे प्रवक्ते आहेत त्यांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की माननीय अजितदादा असतील किंवा आमचे नेतृत्व शिरस्थ नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस असतील, हे एक परिपक्व नेते आहे आणि आज आपण ज्या विषयासाठी बसलो आहे, जो विषय तुम्ही म्हणताय जर तरचा की दोन्ही राष्ट्रवादी आली तर काय होईल किंवा काय काय असेल, तर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की हा निवडणुकीची कधीही वाट बघत नाही. सक्षमपणे 12ही महिने 24 तास कार्यकर्ता कामामध्ये असतो. कुठलाही कार्यक्रम हा सातत्यानं भारतीय जनता पार्टी जनतेमध्ये जाऊन सातत्याने करत राहिलेली आहे. त्यामुळं असे जर तरचे जरी विषय आले तरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं काम हे सातत्याने जनतेमध्ये असल्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही युती जरी झाल्या तरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नाही, बरोबर आहे अमितजी, नक्कीच काम महत्वाचं असतंच, पण त्याचबरोबर निवडणुकांच्या वेळेला स्ट्रॅटेजी सुद्धा तितकीच महत्वाची असते. त्यामुळे अशा पद्धतीने जर काही ठिकाणी दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्याचा भाजपला कुठेच फटका बसणार नाही असं म्हणणं आहे तुमचं? हो, अगदी मी तेच सांगतोय की अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना किंवा तिथे असलेल्या आमच्या उमेदवारांना कुठलाही फरक पडणार नाही, कारण सातत्यानं काम करणं, सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवणं आणि या योजना पोहोचवत असताना लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणं हे कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अगदी 12 महिने करत असतात. त्याला कुठल्याही निवडणुकीची कुणी आमच्या कार्यकर्त्याचा वाट बघत नसतो. त्यामुळे अशा प्रकारच्या युतीने कुठल्याही प्रकारचा फरक पडेल असं मला वाटत नाही. पण मला असं वाटतं की आता जे काही नेते मंडळींनी सांगितल्याप्रमाणे आज पिंपरी चिंचवड मधल्या अध्यक्षांनी सांगितलं की बाबा अशा प्रकारचा फोन आलाय, त्यांचेच नेते म्हणतात की अशा प्रकारचा फोन आलेला नाहीये. मला असं वाटतं की याच्यामध्ये पहिलं सगळ्यात महत्वाचं की आपण नेमकं काय करणार आहोत हे जर समोरच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये समन्वय नसेल तर मला असं वाटतं की त्याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही. आणि आज आपला जर पक्ष आपल्याला ठामपणे चालवायचा असेल तर समन्वय सगळ्यात महत्वाचा असतो
आणि तो सगळ्यात मोठा आणि चांगला म्हणजे समन्वय म्हणजे एकंदरीत आज समन्वयाचा अभाव आहे, परंतु इच्छा असली तरी पण समन्वयाचा अभाव आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. पार्टीमध्ये तो समन्वय साधून काम चालतं आणि समन्वयामुळेच आज आपण देशभर भारतीय जनता पार्टी अत्यंत चोखपणे काम करते आपण बघतोय. बर. वसंत मोरेजी, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की सध्या परिस्थिती अशी आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार याबद्दल सातत्याने चर्चा आहे आणि एक्साइटमेंट सुद्धा आहे असं आपण म्हणूया, पण काँग्रेसला मनसे नकोय, शरद पवारांना दादांची युती करायची असं चित्र सध्या दिसतंय, त्याबद्दलची सकारात्मकता, त्याबद्दलची चर्चा सतत आहे. तुम्हाला शिंदेंसोबत युती नकोय, काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळावरती लढायचं म्हणतायत. आता अशामध्ये तुमच्या सोबतीला नक्की कुणी राहतंय की नाही, का तुम्ही काही वेगळे पर्याय सध्या बघताय किंवा तुमची काही वेगळी स्ट्रॅटेजी सुरू आहे? नाही, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आणि मला वाटतं की आता प्रशांत दादांनी सांगितलं की अशा प्रकारचे कुठले ते शहराध्यक्ष आहेत पुण्याचे. मग पुण्याचे शहराध्यक्ष असताना पुण्यासारख्या महत्वाच्या शहरामधील शहराध्यक्षाला विचारात घेणार नाही असं होऊ शकणार नाही. सुप्रियाताई सुळे या पुणे जिल्ह्यामध्येच आहेत. बारामतीच्या जरी त्या लोकसभेच्या खासदार असल्या तरी तो पण पुणे जिल्ह्यामध्येच येतो त्यांचा मतदारसंघ. त्यामुळे मला वाटतं की आमची महाविकास आघाडी ही अबाधित आहे. त्याच्यामध्ये अजून काँग्रेसचा काही निर्णय घ्यायचा राहिला आहे, परंतु शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे आम्ही तर एकत्र आहोतच. सोबत आमच्या आता शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी सुद्धा असणारच आहे. आणि एवढं सगळं असताना आता भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक वेळेस असं म्हणत असेल की आमचं कुणामुळे नुकसान होणार नाही, कुणामुळे आमचं नुकसान होणार नाही, तर मला वाटतं की ह्याच्यामध्ये जर हे दोघं एकत्र आले तर सगळ्यात जास्त नुकसान ह्या दोन्हीच पक्षाचे जास्त होणार आहे. कारण आता निवडणुकीला सामोरे जात असताना हे दोन्ही पक्ष वेगवेगळे सामोरे गेलेत. मग त्या लोकसभा असू द्यात, विधानसभा असू द्यात, आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला ज्यावेळेस कार्यकर्त्यांनी प्रत्येकाची वेगळी चूल मांडलेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःची वेगळी चूल मांडलेली असताना आता परत जर तुम्ही एकत्र येण्याचा विचार करताल तर जनता काही एवढी दूधखुळी नाही ना. जनतेला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि प्रशांत दादांनी पण वसंतजी, याच्यामध्ये एक आणखीन असा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्यासोबत राज ठाकरे आले आणि त्याच्यानंतर शरद पवारांसोबत अजितदादा आले आणि याच्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडीचंच गणित जुळून आलं या सगळ्या ह्याच्यामध्ये, तर अर्थातच ताकद एका बाजूची वाढेल ना, ताकद कमी होईल असं आपण का वाढेल. अजितदादा हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि मला वाटतं की राष्ट्रवादीला जर ते मान्य असेल तर बाकीचं कोणाला काय अडचण येण्याचे कारण नाहीये. बर, नक्कीच. मला असं वाटतं की राष्ट्रवादीला ते मान्य आहे का नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, पण त्याच्याबद्दल हळूहळू हे उलगडत जाईल अशा पद्धतीचे संकेत सूरजजींनी दिले होते. बरोबर आहे ना सूरजजी? हे बघा, राष्ट्रवादीला मान्य आहे की नाही या बाबतीचा अंतिम निर्णय हे आमचे वरिष्ठ नेतेच आपल्याला सांगतील. परंतु मी आधी आपल्याला म्हणलं, आमची प्राथमिकता ही महायुतीलाच आहे. आम्ही महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. महायुती सामोरे जात असताना असा विचार आमच्यामध्ये अजून तरी कुठपर्यंत आलेला नाही. या प्रस्तावाच्या बाबतीत वरिष्ठ नेतेच आपल्याला खुलासा करतील. परंतु आजही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी महायुती म्हणूनच लढण्याची आहे. प्रशांतजी, तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न असा की जेजुरीतले तुमचे महत्त्वाचे नेते आता त्यांना उमेदवारी दिलेली आहे नगराध्यक्षपदाची, माझं चुकत नसेल तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने जयदीप बारभाई असं त्यांचं नाव आहे. पक्षासाठी एक मोठा धक्का आहे हा? मुळात एक समजून घेण्याची गरज आहे. इथं मान्य वसंतरावजी मोरे साहेब आहेत जे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते 3दा. माझ्यासारखा कार्यकर्ता महापालिकेत 3 वेळा गेला. जेजुरी नगर परिषदची जी हद्द किंवा जे एकूणच नाही का कार्यक्षेत्र आहे किंवा स्क्वेअर किलोमीटर म्हणून साईज जी आहे ती आमच्या स्वतःची, आम्ही जिथं नगरसेवक निवडून आले त्या प्रभागाची साईज आहे. त्याच्यामुळे तिथला एखादा कार्यकर्ता आपली सत्ता टिकून ठेवण्याकरता पवार साहेबांची साथ सोडून अजितदादांच्या पक्षात गेला असेल तर त्या ठिकाणी ती पक्षाची अधिकृत भूमिका त्या ठिकाणी समजू नये. जयदीप बारभाई हे का तिकडे गेले याचं नका निश्चित माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कुतूहल राहील. पण याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांच्या अशा प्रकारची ओढ आहे असं बिलकुल नाही. मी पुण्यापुरतं सांगू इच्छेल, सन्मान्य अजितदादांच्या बरोबर आमचं कधी शत्रुत्व नव्हतं किंवा स्पर्धाही नव्हती आणि उद्या सुद्धा नसेल. उद्या अजितदादा नाही का या ठिकाणी कुठेतरी महायुतीची साथ सोडून त्या पक्षातून किंवा सत्तेतून बाहेर पडून इकडे आले तर स्वागत आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर आघाडीच्या संदर्भातला आनंदच वाटेल. पण हे होत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा पवार साहेबांची संबंध जोडला जाऊ नये. कारण आपण आता म्हणलं की पवार साहेबांची पण तशी इच्छा आहे स्थानिक एखाद्या कार्यकर्त्याची
स्वतःला नगर परिषदेचा सदस्य किंवा नगराध्यक्ष होण्याच्या स्वप्नामध्ये तिथलं नका एकूणच आघाडीबरोबर काडीमोड घेण्याची इच्छा असेल तर ती पवार साहेबांची इच्छा अशा प्रकारचं बिलकुल संबंध जोडला जाऊ नये. आम्ही पुण्यापुरतं जर बोलायचं झालं तर पुणे शहरातले कार्यकर्ते 2 जुलै 2023ला अजितदादांच्या खूप जवळ असून सुद्धा फक्त आणि फक्त विचारधारेमुळं आणि पवार साहेबांना एवढा दिग्गज नेता पुन्हा महाराष्ट्रात देशात जन्माला येणार नाही म्हणून पवार साहेबांची साथ सोडायची नाही म्हणून या इच्छा किंवा या एकूणच नाही का महत्त्वाच्या गोष्टीसाठी पवार साहेबांवर राहिलो. त्याच्यामुळे त्यावेळेस सुद्धा अजितदादांच्यावर गेलो असतो तर सत्तेत राहिलो असतो हे गमक माहिती असून सुद्धा थांबलो. त्यामुळे आज ज्या पुणेकरांचं वाटोळं महायुतीमुळे झालंय, हजारो भ्रष्टाचाराची प्रकरणं पुण्यात घडलेत, ट्रॅफिक जॅम, गँग वॉर, ह्या कोयता गँगमुळे पुणेकर त्रस्त झालेत. अशा परिस्थितीमध्ये पुणे शहरातला कुठलाही राजकीय म्हणजे महाविकास आघाडीतला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षातला कार्यकर्ता हा अजितदादांच्या पक्षाबरोबर कुठल्याही प्रकारची छुपी किंवा उघड आघाडी करणार नाही हे तेवढं सत्य आहे. बरं प्रशांतजी, हे तुम्ही आधीही म्हटलेले आहेत आणि त्याचबरोबर आताही तुम्ही असं म्हणालात की अर्थातच शरद पवारांच्या दृष्टीने असं कुठलंही पुढचं पाऊल किंवा मैत्रीसाठी हात पुढे, युतीसाठी हात पुढे केला जाणार नाही. पण त्याचबरोबर सूरजजींनी असं म्हटलेलं आहे की कदाचित अशा पद्धतीची चर्चा सुप्रिया सुळेंच्या मध्ये आणि वरिष्ठ पातळीवरती झाली सुद्धा असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या संपूर्ण चर्चेदरम्यान सूरज चव्हाण यांच्या चेहऱ्यावरती एक सातत्याने हास्य दिसतंय मला. त्याच्याबद्दल मला फार कुतूहल आहे सर्वात जास्त. ते हास्य का आहे? ते प्रशांत दादा मगाशी म्हणले की जेजुरीचे पदाधिकारी जात आहेत तो माझ्या प्रभागा एवढा हे आहे. कुठल्याही कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला कमी लेखू नये, कारण या कमी लेखण्यामुळेच आपल्यापासून आपले लोक दूर होतात. मला वाटतं की त्यांनी सभागृहामध्ये काम केलेले प्रशांत दादांनी स्वतः पुणे शहरचे अध्यक्ष एक कार्यकर्ता म्हणून एक दुसऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान करावा. परंतु या ठिकाणी ते त्याला इतकं खालच्या पातळीला लेखणं मला कुठंतरी वाटलं ते हास्यास्पद आहे. ते त्यांनी तसं करायला नाही पाहिजे होतं असं या मताचा मी आहे. परंतु आता यामुळेच पक्षाचं कसं भवितव्य आपल्याला दिसून येतंय. प्रशांतजी बोला. नाही, मुळात सूरजजीने मी सांगू इच्छितो जयदीप बारबाई हे माझे खूप जवळचे मित्र आहेत. मान्य या ठिकाणी पूर्वी मॅडम मी मान्य सूरज चव्हाण साहेबांना सांगू इच्छितो, सूरजजी जसे माझे जवळचे मित्र आहेत तसेच जयदीप बारबाई हे माझे खूप जिवळचे आणि निकटचे नका मित्र आहेत. 25 वर्षापासूनचा माझा त्यांचा गौरव आहे. मी मुळात या दृष्टीने सांगितलं की नगरपालिकेचं जे क्षेत्र आहे हे शहराच्या तुलनेमध्ये एखाद्या प्रभागापुरतं असतं. तिथं विचारधारा किंवा काही गोष्टी नका बाजूला ठेवून तिथं त्या नगरपालिकेमध्ये आपल्याला सत्तेच्या माध्यमातून कशी मदत मिळू शकते म्हणून एखादा कार्यकर्ता वेगळा विचार करू शकतो. त्या कार्यकर्त्याचा वेगळा विचार म्हणजे पक्षाची किंवा पक्षातल्या कार्यकर्त्यांची ती मानसिकता समजू नये. त्या ठिकाणी जयदीप बारबाई कदाचित जेजूरच्या काहीतरी डोळ्यासमोर काहीतरी त्यांचं तिथलं पिक्चर वेगळा असेल म्हणून ते तिकडे गेले असेल. पण मी ते सांगताना काय सांगितलं की शहरातला कार्यकर्ता 10 वेळा विचार करतो. नगरपालिकेचं क्षेत्र हे छोटं असल्यामुळं मे बी तिथं त्या ठिकाणी त्यांची ते आडाखे वेगळे असतात की नगरपालिका आहे या ठिकाणी आपण सत्तेच्या पक्षाबरोबर गेलो तरच विकास होऊ शकेल. त्याच्यामुळे कुठेही जयदीप बारबाईंना किंवा जयदीप बारबाई किंवा कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचा माझा विषय नाही. किंवा ते माझे खूप जवळचे मित्र आहेत. पण मान्य सूरज चव्हाणचे माझे जुने मित्र आहेत त्यांनी समजून घेण्याची गरज आहे की आम्ही नेमका दाखला कशाचा देतोय. या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांची अशा प्रकारची भूमिका ही शहरांशी आणि पक्षाच्या भूमिकेशी जोडली जाऊ नये. स्थानिक कार्यकर्ते स्थानिक नका कुठेतरी राजकारण किंवा एकूणच बाकीच्या सगळ्या गोष्टी जपल्या करतात अशा प्रकारे एकत्रित येतात. त्याच्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. बरं प्रशांतजी, पण अशा परिस्थितीमध्ये जर अजितदादांकडनं प्रस्ताव आला तरी सुद्धा पुण्यामध्ये कुठेही त्यांच्यावर हात मिळवणी होणार नाही असा विषय आहे की मी पहिलं जे सांगितलं ते मी तर एकेकाळी अजितदादांचा खूप जवळचा विश्वासू सहकारी होतो. सन्मान्य अजितदादांच्या बरोबर काल आज उद्या कधीही स्पर्धा नाही किंवा शत्रुत्व नाही. पण अजितदादा हे महायुतीतले घटक पक्ष आहेत. या पुणे शहराचं जे बकालपण मागच्या 7-8 वर्षात वाढलंय ज्याच्यामध्ये पुणे शहरामध्ये भाजपचेच खासदार, भाजपचेच आमदार, भाजपचेच मुख्यमंत्री, भाजपचेच पंतप्रधान अशा काळामध्ये पुणे हे क्राईम रेटमध्ये अमित शहांनी देशाचे गृहमंत्री म्हणून जी काही यादी डिक्लेअर केली अख्ख्या देशाची त्याच्यामध्ये गुन्हेगारीमध्ये 1 नंबरला आहे. अमित शहा साहेबांनी जी यादी भ्रष्टाचाराची जाहीर केली त्याच्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आणि पुणे शहर 1 नंबरला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी त्या महायुतीतल्या कुठल्या घटक पक्षावर आम्ही आघाडी करू. पुणेकर आम्हाला नक्की तुमचा मुद्दा कळला आणि अशातले काही मुद्दे तुम्ही मगाशी सुद्धा मांडलेले आहेत. पुणेकर महायुतीला आता हाच मुद्दा घेऊन मी भाजप कडे जाते पुन्हा एकदा आणि मला असं विचारायचं आहे अमित गोरखेंना की खरं तर राष्ट्रवादी हा एक मित्रपक्ष नाहीये. अशा पद्धतीची कुठली तरी युती करू शकतात किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात अशी फक्त त्यांच्या बाबतीतली शक्यता नाही आहे. तिकडे शिवसेनेचे अर्जुन खोतकर काय म्हणाले तेही तुम्ही मगाशी ऐकलं असेल. तर अशा परिस्थितीमध्ये भाजपची भूमिका अगदी म्हणजे महायुतीची मोठ एकत्र आहे असं तुम्हाला अजूनही नक्की वाटतं का?
हे महायुती म्हणून हे बघा लक्षात घ्या, महायुती म्हणून आजपर्यंत आमचे जे नेते माननीय फडणवीस साहेब असतील, माननीय रवींद्रजी चव्हाण असतील, यांचे जर स्टेटमेंट आपण सुरुवातीपासून ऐकले तर महायुती म्हणून आपल्याला एकत्र यायचंय, महायुती म्हणून लढायचंय आणि महायुती म्हणूनच पुढे जायचंय, अशाच प्रकारचं आजपर्यंतचं स्टेटमेंट आहे. पण आज जर तुम्ही तुमचा आजचा जर मुद्दा जर पाहिला, त्याचं मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण देईन की भारतीय जनता पार्टी नेहमी सक्षम का राहते. तर आत्ताच नुकतीच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पंढरपूरला निवडणूक आता झाली होती, पोटनिवडणूक होती, आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सर्व ताकदीनं एकत्र लढली. इथं उद्धव ठाकरे असतील, राष्ट्रवादी शरद पवार गट, ते सगळेच एकत्र आले, तरी पण भारतीय जनता पार्टीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला. एकदम लेटेस्ट घटना आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्यावेळेस युत्या होतात, पण मला असं वाटतं त्याच्यामध्ये आज जे भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून काम करते, त्या महायुतीमध्ये सक्षमपणे एकत्र राहण्यासाठी नक्कीच प्रयत्न असतील आणि तो निर्णय वेळोवेळी आमचा जे पक्षश्रेष्ठी आहेत ते उत्तम प्रकारे घेत आहेत आणि ते जे निर्णय घेतात ते उत्तम प्रकारे कार्यकर्ते खाली त्याप्रमाणे काम चालू असतं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी मागाशी सांगितल्याप्रमाणे हा 24 तास 24/7 काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही या एकत्रीकरण झालं तरी आम्हाला काहीच फरक पडणार नाही. पण हे महायुती म्हणून कायमस्वरूपी पक्ष नेतृत्व जे काही सांगेल ते प्रामाणिकपणे काम करणारे आमचे कार्यकर्ते आहेत. बरं, वसंतजी तुमच्याकडे येते. महायुती म्हणून एकत्र काम करणारे आमचे कार्यकर्ते आहेत आणि ती एकसंध राहील असं आत्ताच म्हणालेले आहेत गोरखे. पण त्याचबरोबर मुद्दा असा आहे की कणकवलीमध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीचं समीकरण करण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रयत्न होता आणि दोन्ही शिवसेनेकडनं तसा प्रयत्न केला जात होता. परंतु एकंदरीत त्यानंतर जे काही घडतंय, ज्या चर्चा होत आहेत ते बघता कुठल्याच पद्धतीने दोन्ही शिवसेना तिथेही एकत्र येण्यासाठी काहीच शक्यता नाही असं दिसतंय. तुमचा या संदर्भातली तुमची भूमिका काय आहे? नाही, मला असं वाटतं की एकंदर भारतीय जनता पार्टीमध्ये जी अस्थिरता चालू आहे याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल, जर दोन्हीकडं इथं जर राष्ट्रवादीला प्रस्ताव देतीये, शिवसेना शिवसेनेला प्रस्ताव देतीये, याचा अर्थ भाजपमध्ये काहीतरी चाललेलं आहे. भाजपमध्ये सगळी अस्थिरता आहे आणि अस्थिरता ह्या दोघांमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं भाजपला जागेवरती आणण्याकरता कदाचित हे सगळं चाललेलं आहे त्यांचं. बर, आता एक शेवटचा प्रश्न चौघांनाही आहे. गरज पडली तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुमचा पक्ष गरज पडली तर स्वबळावर लढेल का? अगदी हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. प्रशांत जगतापांपासून सुरुवात करते. प्रशांतजी. आमचा प्रस्ताव हा महाविकास आघाडीचाच आहे. जर एकमत नाही झालं तर या संदर्भात पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्वबळावाची तयारी करू शकता. पुढचा प्रश्न अमितजींना आहे. अमितजी, हाच प्रश्न तुम्हाला. मागाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या पक्षामध्ये आमचे जे वरिष्ठ नेते निर्णय घेतात तोच खाली राबवला जातो. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय आमच्या सगळ्यांसाठी स्वागतार्थ कायमच असतो. बरं, वसंतजी तुमचं काय उत्तर आहे? 2017च्या निवडणुकांमध्ये शिवसेना ही एकटी लढली होती. आता महाविकास आघाडी म्हणून विधानसभेला सामोरे गेलेलो आहोत, लोकसभेला सामोरे गेलेलो आहोत. आता जरी सगळ्यांची तयारी असेल महाविकास आघाडी म्हणून तर आम्ही तयार आहोत. इतरांनी सुद्धा तयारी केली तर आम्ही शिवसेना म्हणून राज्यामध्ये सगळ्याच नगर परिषद असतील, नगरपंचायत असतील, महानगरपालिका असतील, यामध्ये आमची तेवढी ताकद आहे. आम्ही स्वतंत्र सुद्धा लढू शकतो आणि महाविकास आघाडीला फर्स्ट प्रायोरिटी आमच्याकडे. बरं, सूरजजी राष्ट्रवादीसाठी काय उत्तर आहे? अजितदादा जो काही निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असेल आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही सामोरे जाऊ. बरं, ठीक आहे. आज आपण या विषयावरती चर्चा केली आणि आता हळूहळू हा सगळा पट उलगडत जाणार आहे. परंतु आज या चर्चेसाठी तुम्ही सगळे एकत्र आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता वेळ झालेली आहे आजच्या प्रश्नावरती तुम्ही दिलेला कौल पाहण्याची. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. एकूण 71,000 मतं आलेली आहेत या प्रश्नासाठी. यावरनं एकंदरीतच सर्वसामान्यांना सुद्धा किती कुतूहल आहे याबद्दल हे कळतंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले असल्याचा सर्वात जास्त फटका बसेल भाजपला. 59% लोकांना असं वाटतंय. त्या खालोखाल ठाकरे बंधूंना 23% जनतेला असं वाटतंय. काँग्रेसचा नंबर तिसरा आहे 10%सह आणि शिवसेनेला कमीत कमी फटका बसेल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास, असा महाराष्ट्राच्या जनतेचा कौल आहे.
आणि निवडणुकीमुळे राज्यात सुरू असलेल्या या राजकारणावरती एबीपी माझाची आता संपादकीय भूमिका काय आहे, आमचा टेक काय आहे हे जाणून घेऊया. त्यासाठी आमच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक आपल्याला अधिक सांगतील. सरिता. पूर्वी खरंच तू आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुरू झालेल्या गमती जमती सांगितल्यास. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इमोशन्स मागेच पडतात. या निवडणुका म्हणजे रियालिटी चेक किंवा रियालिटी शो. एकमेकांविरोधात गद्दार, खंजीर, विचारधारा न पटणे, गुंड पुंड, कार्यक्षम वगैरे शब्द वापरणारे हे सगळं निमूटपणे बाजूला सारतात. काही काळासाठी कन्व्हिनियंटली विसरूनही जातात. ज्यांना सोबत घेतल्याशिवाय, सोबत गेल्याशिवाय निवडणूक जिंकता येणार नाही याचे मनातल्या मनात विश्लेषण करत त्यांचे हात हातात घेतात. महाराष्ट्रात तरी याबद्दल फारसे काही वाटेनासे झाले. कारण सगळ्यांनीच मान्य केलेलं दिसतंय की द एंड जस्टिफाईज द मीन्स. मार्ग कुठलाही असो, सत्ता महत्वाची. पण खरी चिंतेची बाब ही नाही. चिंतेची बाब आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमी होणारे मतदान. जर मतदानाची टक्केवारी हीच 45 ते 55% मध्ये असेल तर निवडून आलेली मंडळी ही फार तर फार फक्त अर्ध्याच लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करत असते. त्यात जिंकणाऱ्या उमेदवाराला मिळणारी मतांची टक्केवारी बघितली तर मग 25% पेक्षा कमी लोकसंख्येचे ती खरी निवड असते. स्थानिक स्वराज्य हा शब्दाचा मुळात अर्थच आहे लोकांच्या सहभागानं स्थानिक व्यवस्थापन करणे, त्यातून जनतेचं हित साधणे. तो सहभाग, ते व्यवस्थापन साध्य करायचे असेल तर कोणी कोणाबरोबर येवो, आपण सर्वांनी घराबाहेर पडून मतदान केले पाहिजे हे नक्की. पूर्वी निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय पक्षांमधनं अनेक अशा इकडून तिकडे उड्या सुरू असल्या तरी आज सर्वात जास्त गाजला तो तुळजापूरचा एक पक्षप्रवेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरही होते. ते सध्या ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये जामिनावरती बाहेर आहेत आणि सुप्रिया सुळेंनी मग हाच धागा पकडला आणि भाजपला टार्गेट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी एक जाहीर पत्रच लिहिलंय जे त्यांनी ट्विटरवरती शेअर केलंय. यात त्यांनी परमेश्वर यांना प्रवेश देणाऱ्यांवरती तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. ड्रग तस्करीला राजाश्रय दिला जाणार नाही असा संदेश देणं महत्वाचं असल्याचा टोमणा सुप्रियाताईंनी पत्रातनं लगावलाय. भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सुप्रियाताईंना उत्तर दिलंय. आम्ही कुठल्याही आरोपीचं समर्थन करत नाही. या प्रकरणामध्ये कोणी दोषी असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल, त्याला पाठीमागं घातलं जाणार नाही. परंतु आपला तो बाळू आणि इतरांचं कार्ट अशा पद्धतीची वागणूक बरी नाही, एवढंच मला सुप्रियाताईंना सांगायचंय. कालपर्यंत हाच कार्यकर्ता शरद पवार गटामध्ये होता, त्याबद्दल सुप्रियाताईंनी आदरणीय पवार साहेबांना पत्र लिहिलं होतं का, एवढंच मला ताईंना विचारायचंय. आणि शरद पवारांसोबत युती करण्याबद्दल अजित पवारांनी काहीच मिनिटांपूर्वी वक्तव्य केलं ते पाहूयात. वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळी भूमिका मांडतात. आता त्यांना जे त्यांच्या मनात येतं ते बोलून दाखवतात. त्याला आमच्या मनामध्ये पहिल्यांदा मी माझ्या पिंपरी चिंचवड पुणे सगळ्या भागातल्या माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं तुम्ही चाचपणी करा. चाचपणी करून समोर कसं कसं काय काय घडतंय त्या पद्धतीनं आपण आपले निर्णय घेऊ. मी माझ्या सगळ्या राज्यामध्ये सगळे राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सहकारी पदाधिकारी सगळे आपल्या कामात व्यस्त आहेत. कारण सोमवारपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली. 17 तारखेपर्यंतच नगरपालिका नगरपंचायती हे जे फॉर्म भरण्याचं काम चाललंय त्याच्यामुळे प्रत्येक जणच आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. कारण ते सगळ्या गोष्टी एबी फॉर्म ते त्याच्या सह्या ज्या असतात त्या कलेक्टरला कळवायच्या असतात, ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि याबरोबरच आजच्या 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा एका नव्या विषयासह आणि चर्चेसह भेटणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.